हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत मूल्यांक 8 बद्दल। ज्यांचा पण जन्म 8, 17 आणि 26 तारखेला होतो त्यांचा मूल्यांक 8 असतो। कसे असतात 8 मूल्यांकची लोक हे जाणून घेऊया। यांचा कारक ग्रह शनी असतो। शनी तुम्ही बघितले का? सोलर सिस्टम मध्ये सगळ्यात लांब, सूर्यापासून सगळ्यात लांब ग्रह आहे। शनीला सूर्याचं एक चक्कर पूर्ण करायला 30 वर्ष लागतात। 30 वर्ष तो सूर्याचं एक चक्कर पूर्ण करायला लावतो, एवढा वेळ तो घेतो। त्यामुळे त्याची कामं शनी असतात आणि तो एखाद्याला 7.5 लावेल तर 7.5 वर्ष त्याच्या राशीत राहतो, असा हा शनी आहे। त्यामुळे 8 मूल्यांचा स्वामी शनी आहे। 8 मूल्यांक शनीने रूल होतो, यांचा कारक ग्रह शनी आहे। तर 8 मूल्यांची लोक पण त्याच्या बिहेव पण शनी सारखंच असतं। 8 मूल्यांक सगळ्यात जास्त हार्डवर्किंग आणि टॅलेंटेड असतो। 8 मूल्यांक सगळ्यात जास्त मेहनती असतो। 8 सारखा मेहनती कोणीच नसतो। ही लोक कधीच हार मानत नाही। कुठल्या पण गोष्टीत हे आपला 100% द्यायला ह्यांना चांगलंच जमतं आणि ते देतातच। फक्त ह्यांची कामे काही वेळेला डिले भरपूर होतात। ह्यांना लगेच जे ह्यांनी योजले ते लगेच ह्यांना मिळत नाही। यांनी जर या वर्षी किंवा या महिन्यात समजा ही गाडी घ्यायची ठरवली, पण ती ह्या महिन्यात त्यांना मिळणारच नाही, ती डिले होणारच। 2-3 महिन्यांनी नाही, पुढच्या महिन्यात मिळेल। यांनी घर घ्यायचं ठरवलं या महिन्यात, तरी ते डिले होणारच, 2-3 महिने पुढे जाणार यांचे प्लॅन। कारण शनी यांना शने देतो, लगेच काहीही देत नाही। शनी यांना म्हणतो तुला काय पाहिजे आहे, हे पाहिजे ना, चल ये मग, दाखव मग तुला तुझे एफर्ट दाखव, मला ये माझ्यावर कुस्ती खेळ, असं शनी म्हणतो। शनी तुम्हाला निचडून घेतो, शनी तुमच्याकडून कष्ट करून घेतो, मेहनत करून घेतो, त्या लायक तुम्हाला बनवतो आणि मग वस्तू देतो। सहजासहजी शनी तुम्हाला काहीच देत नाही। त्यामुळे तुमच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या डिले त्यामुळे होतात, कारण शनी देतो। अजून जाणायचं झालं तर 8 मूल्यांच्या बाबतीत सर्व गोष्टी डिले ह्या होतातच, पण ह्यांना मिळतं मात्र नक्की। लेट होऊ दे, 30 वर्षांना का फिरून येऊ दे, पण त्या ठिकाणी तो परत येतोच सूर्याला चक्र मारून। त्यामुळे ह्यांना लेट गोष्टी मिळतील, पण त्या मिळणार हे नक्की आहे। डिले होणार पण डिनाईड नाही होणार। त्यामुळे शनी ह्यांना देणार हे नक्की आहे, फक्त थोडा डिले मात्र फिक्स आहे। मूल्यांक 8 ने जर मेहनत करून गोष्टी मिळवल्या नाहीत, मेहनत तो करत नसेल तर तो काहीतरी चुकतोय। कारण मेहनत, हार्डवर्क, टॅलेंट हे शनीला लागतं। जर तुमच्यात मेहनत नसेल, हार्डवर्क करून काही गोष्ट मिळवत नसाल, तर तुमची शने अधोगती पण होऊ शकते। कारण शने प्रगती पण होते आणि शने अधोगती पण होते। शनीला हार्डवर्क महत्वाचा आहे। जर तुम्ही हार्डवर्क करून काही गोष्टी मिळवत नसाल तर शनी तुम्हाला त्या लगेच देणार नाही, डिले मात्र नक्की करणारच। आणि ह्या लोकांमध्ये बघायला गेलं तर यांना 30-35 नंतर किंवा 40 नंतर यांची प्रगती जास्त होते, वयाच्या 35-40 नंतर। कारण 35-40 पर्यंत यांचा जो डिले काळ असतो शनीचा तो घडत असतो, तिथून पुढे यांची प्रगती फास्ट होते। आणि शनी एवढा पैसा कोणी देत पण नाही, शनी म्हणजे मनी आहे। शनीसारखा पैसा पण कोण देत नाही, पण शनी त्या मानाने हार्डवर्क करून पण घेतो। एकदा एकांकडून एवढा हार्डवर्क करून घेतो की तो म्हणतो यार आता मिळालेला रिवॉर्ड पण नको वाटतं त्यांना, कारण एवढा हार्डवर्क झाला ना, मग ती मिळालेल्या रिवॉर्डचा आनंद पण त्यांना घेता येत नाही, एवढं त्यांच्याकडून हार्डवर्क होतं। जर तुम्ही मेहनत करत नसाल, चुकीचं वागत असाल, तर मात्र शनी तुमची अधोगती केल्याशिवाय राहत नाही। शनी जर अधोगती करायला लागेल तर शनी तुम्हाला हेल्थ इश्यू देऊ शकतो। शनी तुम्हाला तुमचे कोर्ट मॅटर होऊ शकतात, तुमच्या भरपूर काही अडचणी येऊ शकतात, फायनान्शियली प्रॉब्लेम येऊ शकतात, परत तुम्हाला नातेवाईकांकडून प्रॉब्लेम येऊ शकतात, अशा गोष्टी शनींकडून घडतात। शनी अजून एक गोष्टीचा म्हणजे कारक असला तरी जे पण लोक लेबर, कामगार, रस्त्यावरची कामं, फुटपाथची रस्ते बनवण्याची कामं, बिल्डिंग बांधण्याची कामं करणारी जी लेबर लोक आहेत, कामगार लोक आहेत, ह्यांचा कारक शनी असल्यामुळे ह्या लोकांना कधी तुम्ही दुखवू नये। ह्या लोकांना तुम्ही खाऊ द्यावं, यांच्यासाठी काहीतरी दान करावं, तर शनी तुमचा स्ट्रॉंग बनतो आणि शनी पॉवरफुल होतो। अशाने तुमची कामं बनायला सुरू होतात। जेवढी पण 8 मूल्यांची चांगली टॉपची लोक बघितलं असाल तर ती वयाच्या 30-40 पर्यंत स्ट्रगल करून नंतर ती खूप मोठी झालेली आहेत। त्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, 17 तारीख जन्म, मूल्यांक 8, किती हार्डवर्क केलं,
40 पर्यंत तर ते मुख्यमंत्री पण नव्हते. तिथून पुढे ते 3 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री बनून आज देशाचे पंतप्रधान पण त्यांनी 3 वेळा हॅट्रिक मारलेली आहे. कारण ह्यांना रिवॉर्ड मिळाला तर एवढा मोठा मिळतो की कोणी कल्पना पण करू शकत नाही की असा रिवॉर्ड ह्यांना मिळतो. तसेच शिल्पा शेट्टी, 8 तारीख जन्म, मूल्यांक 8. किती हार्डवर्किंग आहे, किती योगा आहे, ते फिटनेस ओरिएंटेड आहे, किती व्यायाम, किती फिटनेस, योगा सर्व करते, त्यामुळे ती फिट आहे आणि तिला ते रिवॉर्ड मिळतं शनीकडून. तसेच आपला 8 तारीख जन्म गांगुली, सौरव गांगुली, जुने कॅप्टन, सगळ्यात चांगल्या कॅप्टनमध्ये ह्यांचं मोजमापन होतं. असा कॅप्टन आपल्या देशाला मिळालेला सौरव गांगुली. म्हणजे 8 मूल्यांच्या लोकांना भरपूर रिवॉर्ड मिळतो, फक्त यांना डिले होतो. यांच्याकडून हार्डवर्क, यांच्याकडून कष्ट, मेहनत करून घेतल्याशिवाय यांना काहीही मिळत नाही. आणि जर हे मेहनत करत नसतील तर हे खूप मोठी चुकी करत आहेत. त्यामुळे यांनी मेहनती बनलं पाहिजे, पंक्च्युअल राहिलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि यांनी आपली पंक्च्युअलिटी ठेवली पाहिजे. तर ह्यांची मेहनत आणि हार्डवर्किंगनुसार यांना रिवॉर्ड मिळत जातील. तसेच शनीचा विरुद्ध म्हणजे एक नंबर म्हणजे सूर्य. शनीचा हा कट्टर दुश्मन आहे. त्यामुळे ह्यांनी हा जो कपाळाचा भाग आहे ह्यामध्ये पिवळा किंवा केशरी किंवा लाल टीका लावू नये, कारण हा सूर्याचा भाग आहे. सूर्य यांचा दुश्मन असल्यामुळे ह्यांनी ह्या ठिकाणी पिवळा किंवा केशरी किंवा लाल टीका लावू नये. ह्या ठिकाणी यांनी काळा टीका लावला तरी चालेल. काळा बुक्का विठ्ठलाचा लावणे यांच्यासाठी सोयीचं राहू शकतं, कारण शनीचा कलर काळा आहे आणि शनी हा काळा आहे, पूर्ण काळा आहे, म्हणून तर सूर्य त्याच्यावर चिडतो. ती एक स्टोरी आहे सूर्य आणि शनीची, ती आपण परत कधी तर डिस्कस करू त्याबद्दल. पण ह्या ठिकाणी तुम्ही काळा बुक्का लावणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी बेस्ट कलर कोणते असतील तर ब्लॅक, ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल हे कलर तुमच्यासाठी बेस्ट आहेत. तुमच्यासाठी बेस्ट वार कोणता असेल तर शनिवार आहे. दर शनिवारी तुम्ही मारुतीला गेलं पाहिजे, नाहीतर शनी शिंगणापूरला गेलं पाहिजे. दर शनिवारी मारुतीला जाऊन तुम्ही तेल घातलं पाहिजे, तेलाचा दिवा दाखवला पाहिजे. तर तुमच्यासाठी खूप सोयीचं राहतं. आणि तुमचा शनी जर तुमच्या बाबतीत जर चुकीचे फळ देत असतील तर तो स्ट्रॉंग फळ, चांगले फळ द्यायला सुरू करू शकतो. हा तुमच्यासाठी बेस्ट उपाय आहे. आणि तुमच्यासाठी जर लकी कलर बघितले तर मी सांगितलेले आहेत. तुमच्यासाठी लकी नंबर्स जर असतील तर ते नंबर आहेत 3, 5, 7 आणि 6. हे नंबर तुमच्यासाठी खूप लकी आहेत. तुमच्यासाठी बॅड लकी नंबर म्हणजे अनलकी नंबर जर कोणते असतील तर 1, 2 आणि 4 हे नंबर तुमच्यासाठी अनलकी आहेत. ह्या नंबरपासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. ह्या नंबरवर तुम्ही कोणतीही गाडीची बेरीज किंवा घराची बेरीज किंवा मोबाईल नंबरची बेरीज घेऊ नये. तुमच्यासाठी न्यूट्रल नंबर जर असतील तर तो नंबर 9 आहे. दुसरा 8 मूल्यांक पण तुमच्यासाठी न्यूट्रल आहे. काही वेळेला 8 हा तुमच्यासाठी खूप फ्रेंडली पण आहे आणि काही वेळेला 8 हा तुमच्यासाठी न्यूट्रल पण आहे. कारण 8 हा जज आहे, त्यामुळे 8 हा दुसऱ्या जजला काही वेळेला समजावून घेतो पण दोघांचे निर्णय पटतात पण, आणि 8 हा काही वेळेला दुसऱ्या जजबरोबर जजचे निर्णय त्याला पटत पण नाही, असं पण देखील घडतं. त्यामुळे 8 हा मैत्री पण आहे, 8 हा न्यूट्रल पण आहे. यांच्यासाठी अनलकी नंबर फक्त 1, 2, 4 आहे. बाकी यांनी पर्पल, ग्रीन आणि ब्ल्यू आणि ब्लॅक कलर वापरावे. हे यांच्यासाठी सोयीचं राहील. आणि अजून माहिती जाणण्यासाठी तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी एवढंच. हरे कृष्णा.